मला पर्याय नाही. ओपन असल्यामुळे आणि माझे आमदार असल्यामुळे गुलमंडीवरच माझा हक्क जास्त असणार आहे. प्रदीप जयस्वाल आमदार आहेत. संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त महापौर शिवसेनेचेच झालेले आहेत. शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला अडीच वर्षाचे महापौर दिलेले आहेत. त्यांनी काही शिवसेनेला दिलेले नाही आहेत. काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणूक येऊन ठेपल्या आहेत आणि आता सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज द्यायला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत शिवसेना पक्षाचे संभाजीनगरचे नेते आणि माजी आमदार किसनचंद तनवानी आहेत. कशा प्रकारे तुमची निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि पक्षांना उमेदवारांना तुम्ही हे देतायत, अर्ज देतायत? मागच्या विधानसभेची जसंच निवडणूक झाल्या तर आमची तयारी महानगरपालिकेची आम्ही तयारीला सुरुवात केली होती. आता परवापासून आम्ही अर्ज वाटपला सुरुवात केलेली आहे. जवळपास 700 अर्ज आमच्याकडून वितरित झालेले आहेत आणि आमची तयारी पूर्ण व्यवस्थित चालू आहे. युती होती नाही होती त्या बाबतीत वरिष्ठ आमचे नेते निर्णय घेतील. युती झाली आम्ही बसून इथं चर्चा करून शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महापौर कसं बसेल त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वच जण प्रयत्न करतात. मग संजय शिरसाट असतील, भोंबडे साहेब असतील, आमदार असतील, राजू जंजाळ असतील, माझे महापौर आहेत, आम्ही सर्व मिळून शिवसेनेचा महापौर युतीचं कसं बसेल त्याबाबतीत आमचे प्रयत्न चालू आहेत. बरं, कसं आव्हान असणार आहे? कारण की शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालेली आहे. माजी नगरसेवक आलेत, कार्यकर्ते आलेत, तर आता त्या सगळ्यांनाच समजावून सांगणं किंवा मग उमेदवारी देताना काय विचार तुम्ही करणार आहात नेमका? नाही, उमेदवारी देत असताना आता प्रभाग झालेले 4 वार्डाचा प्रभाग झालेला आहे. वार्डाची निवडणूक नाही आहे. आता उमेदवारी असताना ज्याचे अर्ज आलेले त्याची एकदा छाटणी होईल आमच्याकडे. त्याच्यानंतर सर्वेमध्ये जाईल. शिंदे साहेब स्वतः त्यांची टीम लावून सर्वे करतील. त्याच्यात सर्वेमधून ज्याचं नाव येईल उमेदवारी त्यांना मिळेल. बरं, आता याच्यामध्येच तुमच्या मुलाचं सुद्धा नाव समोर येते, ते सुद्धा निवडणूक लढणार आहेत. पण त्याच गुलमंडी विभागामधून प्रदीप जयस्वाल यांचे जे मुलगा आहे ऋषी, ते सुद्धा उमेदवारी मागत आहेत. म्हणजे कुठेतरी आता दोघांमध्येच याच्यावरून वाद सुरू आहेत का उमेदवारी? वाचा काही प्रश्न येत नाही. गुलमंडी वार्डमध्ये आता प्रभाग झालेला आहे. गुलमंडी वार्डमध्ये युतीमध्ये माझा भाऊ अपक्ष निवडून आला होता. त्याच्यानंतर माझा मुलगा कॉप केलं होतं मी तिथं. आता प्रभाग झालेला आहे, ओपन आहे तिथं वार्ड. तर माझी इच्छा आहे की माझ्या मुलाने किंवा माझ्या भावाने लढावं. प्रदीप जयस्वाल आमदार आहेत, ओबीसी आहेत, समर्थनगर असतील किंवा ते पूर्ण शहरामध्ये त्यांचं काम जास्त चालू आहे, चांगलं काम करतात ते. त्यांच्या मुलाला ते निवडून आणतील. आम्ही दोघंही मिळून, त्याचं मुलं असेल माझं मुलं असेल, दोघंही कसे नगरसेवक होतील आम्ही बघू, प्रयत्न करू दोघंही मिळून. बरं, 2024च्या विधानसभेला आम्ही तुमची मैत्री बघितली होती, कारण की तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. पण आता मुलासाठी तुम्ही तिकीट मागताय. कुठेतरी जयस्वाल साहेब आता मैत्री धर्म निभावताल जसा तुम्ही निभावला? मैत्री धर्म निभवलं मी असं बोलता येत नाही. शेवटी मी प्रदीप माझा मित्र जरी असला ना, उमेदवार शिंदे गटाकडून त्याला उमेदवारी मिळाली असेल, मला ओबोटेकडून मिळाली होती, पण 2014ची परिस्थिती परत निर्माण होऊ नये, हिंदू मताचं विभाजन होऊन परत MIMचा आमदार येऊ नये म्हणून मी तो निर्णय घेतला होता. आणि त्याच्यात प्रदीप जयस्वाल माझा मित्र होता म्हणून मित्रासाठी झालं असं झालं. पण हिंदू मतांसाठी ते झालेलं आहे. ते हिंदू मताचं कुठं विभाजन होऊ नये म्हणून मी लढलो नाही. पण माझा पुन्हा तोच प्रश्न असेल, कारण की आता तुम्ही म्हणताय की आम्ही एकमेकांना बसून हे सगळ्यावर उपाय काढू, पण दुसरीकडे आता त्यांचा मुलगा इच्छुक आहे तुमच्या याच्यामधूनच, तर आता कुठेतरी त्यांनी माघार घ्यायला हवी त्यांच्या मुलाने, असं तुम्हाला वाटत नाही का? कारण तुमचा मुलगा उभा राहतो. नाही, गुलमंडी एकच प्रभाग नाही आहे ना, पर्याय फार आहेत ना. मला पर्याय नाही आहे. ओपन असल्यामुळे आणि माझे आमदार असल्यामुळे गुलमंडीवरच माझा हक्क जास्त असणार आहे. प्रदीप जयस्वाल आमदार आहेत पूर्ण मध्यचे, का गुलमंडीचे आमदार थोडी आहेत. ते पूर्ण प्रभागात त्यांनी काम केलेलं. ते माझे खासदार पण आहेत आणि प्रदीप जयस्वालचं नाव आहे अशी गोष्ट नाही आहे. आणि ते त्यांच्या मुलाला
100% निवडून आणतील, मी मदत करेल. मी मदत करेल. आम्ही दोघं एकत्र आलो तर 100% आम्हाला यश येतो. बरोबर. काय बोलणं झालं तुमच्या दोघांचं या विषयावर, काय बोलणं झालंय का? आतापर्यंत काही बोलणं झालेलं नाहीये. वर्तमानपत्रातूनच मी ऐकत असतो आणि वर्तमानपत्राला मी बोलत असतो थोडक्यात. बर. आमच्या दोघांचं अजून बोलणं झालेलं नाहीये. जेव्हा वेळ येईल तर आम्ही दोघं बसू, बोलू, निर्णय घेऊ. बर. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता कुठेतरी भाजप महापौर पदावर आपली भूमिका स्पष्ट करते. त्याचे जे नेते आहेत भागवत कराड, ते म्हणताय की संभाजीनगरमध्ये महापौर आमचाच होईल. मागच्या वेळेस आम्ही 2.5 वर्ष केलं होतं, तो नसेल तर 5 वर्षच आमचा असेल. कुठेतरी ते आता ठाम आहेत त्या भूमिकेवर. ठीक आहे ना, असू द्या ना. शेवटी पक्ष आहे. आणि संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आजपासून नाही, 95 पासून चालू आहे ती. आणि संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त महापौर शिवसेनेचेच झालेले आहेत. शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला 2.5 वर्षाचे महापौर दिलेले आहेत. त्यांनी काही शिवसेनेला दिलेले नाहीये. शेवटी आता निवडणूक आहेत. आता युतीमध्ये आम्ही लढायची आमची पूर्ण तयारी आहे. आम्हाला वरतून आदेश आहे की युतीमध्ये लढा म्हणून. आता युती कशी होईल ते बसून चर्चा करून निर्णय घेऊ. जर युती नाही झाली तर शिवसेना स्वबळावर लढायला सक्षम आहे का सध्या? आतापर्यंत शिवसेना स्वबळावर लढायला सक्षम आहेतच. भारतीय जनता पार्टी सक्षम असेल, कारण की त्यांनी पूर्ण 29 प्रभागाचे फॉर्म मागवलेले आहेत. आम्ही 29 प्रभागाचे फॉर्म मागवलेले आहेत. बघू काय होतं ते. निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या हातात येते काय होतं ते युतीच्या बाबतीतचं. तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहात. संभाजीनगर म्हटले की कुठेतरी धार्मिक राजकारण आपल्याला पाहायला मिळतंच. हिंदू मुस्लिम वाद असल्यामुळे इथे सातत्याने निवडणुका सुद्धा धार्मिक मुद्द्यांवरच पाहायला मिळतात. ही निवडणूक आता शिवसेना कोणत्या मुद्द्यांवर लढणार आहे? प्रामुख्याने काय मुद्दे असणार आहेत तुमचे? आमचे प्रमुख या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्या चेहऱ्याला समोर ठेवून आम्ही निवडणूक लढणार आहे. कारण की ते जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ते 24 तास उपलब्ध आहेत. त्यांनी जेवढी निधी या 2.5 वर्षामध्ये या जिल्ह्याला, या शहराला दिलेली आहे, आतापर्यंत मागच्या इतिहासामध्ये कधीच आलेली नाही. जवळपास 3-3, 4-4 हजार कोटी रुपयाची निधी या शहराला आलेले आहेत. मग वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे. आता याच्यात धार्मिक मुद्दा आपल्या शहराचा, हिंदू मुस्लिम ही गोष्ट वेगळी झाली. हे तर मुद्दे येणारच आहे, जातीलच. पण विकासही या शहराचा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तुम्ही बघा, रस्ते मोठे होऊ लागले, पाण्यासाठी 2000 कोटी रुपये आलेले आहेत. वेगवेगळे मुद्दे आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पैसे आलेले आहेत. तर आमचा चेहरा मुख्य प्रमुख म्हणजे एक विकास. बाकी धार्मिक हे आहेतच ना, विकास पण आमचा मुद्दा राहणार आहे. म्हणजे प्रामुख्याने तुमचा जो मुद्दा आहे तो विकासावरच राहील असं विकास. माझा शेवटचा प्रश्न असेल, आता शिवसेनेमध्ये सुद्धा आता कुठेतरी ठिणगी पडलेली असं चित्र आहे, कारण की मधले वाद आता बाहेर येत आहेत. आता किती अवघड जाणार आहे, कारण की आता निवडणुका समोर आल्यात महानगरपालिकेच्या आणि मध्येच वाद एकमेकांमध्ये पाहायला मिळतात आम्हाला. नाही, या पक्षामध्ये तुम्हाला वाद बघायला भेटतील. तो पक्ष मोठा होत असतो. पक्ष जेवढा मोठा होतो वाद तेवढे वाढत असतात, कारण कार्यकर्ते वाढत असतात. तर त्याच्यात होतो वाद. काही फार मोठे वाद आहेत असं काहीच नाही. ते छोटे मोठे वाद आहेत, इगो प्रॉब्लेम असतात. आणि पक्ष वाढत चालला तर वाद वाढणारच आहे. 4 लोक येतील तर वाद वाढणारच आहे. आणि जेवढा वाद वाढेल तेवढा चांगला आहे, पक्ष मोठा होतो. आता पुढील राजकारणामध्ये किसनचंद तनवानी यांची भूमिका काय राहणार आहे? किंग मेकर राहणार आहेत की नाही? आता महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना कसं न्याय मिळेल, ते नगरसेवक कसे होतील, या दृष्टिकोनाने माझे प्रयत्न राहणार आहेत. आणि जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे कसे निवडून येतील त्यासाठी मी प्रयत्न करेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर येणारी ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर लढू. तसेच आमचा पक्ष मोठा होतोय त्यामुळे थोडेफार वाद होणारच असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यानंतर होणारा महापौर हा ज्यांची संख्या जास्त त्यांचाच महापौर, आणि प्रामुख्याने म्हणजे महापौर हा युतीचा आणि शिवसेनेचा होईल असंही त्यांचं म्हणणं आहे.
मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.